नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, रिया पब्लिकेशन्सच्या सौजन्यानं तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक यांची दीर्घ कथा युद्धातील मोहरा. आणि आज या दीर्घ कथेचा शेवटचा अर्थात भाग 4. कॅप्टन दीप आणि जमादार कदम या दोघांपेक्षाही मेजर शेलार आणि लेफ्टनंट शेख हे अतिशय सावध होते. खुनी बाहेर आलेच नाही तर आपण आत घुसायचं हा विचार त्यांनी पक्का केला होता. 15-20 मिनटं त्याच विचारात गेली आणि हलकासा पावलांचा आवाज त्यांनी टिपला. कोणीतरी दाराजवळ येतंय हे दोघांच्याही लक्षात आलं. मेजर शेलारांनी डाव्या हातानं शेखचा हात दाबला आणि शेखने काय घ्यायचाय तो अर्थ घेतला. दार उघडताना उघडणाऱ्यानं बरीच सावधगिरी बाळगली हे खरं, पण आवाज व्हायचा तो झाला. 2-3 मिनटं अगदी शांततेत गेली. शेलार आणि कदम श्वास रोखून जय्यत तयारीत राहिले होते. बाहेर येणारी व्यक्ती किती सावध असेल हाच विचार दोघंही करत होते. कितीही सावध असला तरी हातून सुटू द्यायला ते तयार नव्हते. कुणीतरी बाहेर येतंय हे दोघांनी अस्पष्टपणे बघितलं. सरावलेल्या डोळ्यांनी दोघांनी त्या व्यक्तीच्या हातातली रायफलही पाहिली आणि त्याचवेळी मेजर शेलारांचा डावा पंजा त्याच्या तोंडावर दाबला गेला आणि त्याच क्षणी लेफ्टनंट शेखनं रायफल खेचली आणि डाव्या हात पिरगळला. डावा हात मेजर शेलारांनी आपल्या उजव्या हातानं पिरगळला होता. शेलारांच्या अंगातल्या अमानुष शक्तीमुळे त्या व्यक्तीचं काही चालणंच शक्य नव्हतं. कट्ट असा आवाज झाला आणि पिरगळलेला हात कोपरातून मोडला होता. त्या व्यक्तीनं शरीराचा जोर लावून हालचाल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमलं नाही. शेलारांनी उजव्या बोटांनी त्याचा गळा दाबला होता. बघता बघता त्याच्या मानेचा मागचा मणका कट्ट असा आवाज होऊन तुटला. दोघांनीही त्याला आवाज होणार नाही अशा वेगानं खाली एका बाजूला ठेवलं आणि हात झाडून दोघंही मोकळे झाले. ते खुश होते. शेखनं खाली ठेवलेली रायफल उचलली होती. निदान 2-4 डोकी फोडायला तरी त्या रायफलचा नक्कीच उपयोग झाला असता. आवाज होऊ न देता शेख वेगात आत शिरला. वाटेत दारात जर कोणी हत्यार घेऊन वाट बघत असेल तर त्याला चकवण्याचा त्याचा हेतू होता, पण वाटेत कोणीच नव्हतं. ती संपूर्ण जागा रिकामी होती. नाही म्हणायला आत पूर्णपणे अंधार भरलेला होता. मेजर शेलारही आत आले. दोघांनी पाल चुकचुकल्यासारखा आवाज काढला. मागे शेलार, पुढे शेख असे दोघेही निघाले. 4-5 दारं त्यांनी पार केली आणि काहीतरी हालचाल अस्पष्टच्या उजेडात शेखने टिपली, पण तो थांबला नाही. पलीकडच्या उजेडाच्या खोलीत कोणीतरी जाताना शेखनं बघितलं होतं. त्याला गाठणं अगदी सोपं आहे याची खात्री शेखला झाली होती. दोघांनी पावलांचे आवाज मात्र अजिबात होऊ दिले नव्हते. कोणीतरी आपल्यापासून अगदी जवळ आहे याची पुसटशी कल्पना देखील पलीकडच्या खोलीत जाणाऱ्या माणसाला झाली नव्हती आणि नेमका त्याच संधीचा फायदा लेफ्टनंट शेखनं घेतला होता. लेफ्टनंट शेखची ती हालचाल अतिशय वेगवान होती. बंदुकीच्या गोळीसारखा तो उजेडाच्या खोलीत झेपावला होता आणि एखाद्या पतंगानं दिव्यावर झेप घ्यावी तसं त्याने आपलं भक्ष्य गाठलं होतं. शेखच्या हातातली रायफल गदेसारखी फिरली. काय होतंय हे लक्षात येण्यापूर्वी रायफलच्या दस्त्याचा आघात त्या माणसाच्या मानेवर झाला. तोंडातून आवाज देखील बाहेर न काढता तो बेसावध माणूस तडफडत खाली आपटला. त्याआधी पहाडी आवाजात पण हलकेपणानं कोणीतरी बोलतंय हे दोघांनी ऐकलं होतं. पलीकडे उजेड आलेल्या जागेत कोणीतरी आहे याची खात्री त्याला झाली होती. त्याच जागेत आता सावधगिरीनं घुसण्याचा ते विचार करत असताना ते दचकले होते. तो आवाज रिव्हॉल्व्हरच्या गोळीचा आहे हे शेखच्या लक्षात आलं. गोळीबारापाठोपाठ ढप्प असा आवाज आला आणि खळकन काचा खाली पडल्या हे त्यांनी ऐकलं. पलीकडच्या बाजूला पूर्णपणे अंधार पसरलेला होता. दोघेही एकदम सावध झाले. वेगवेगळी जागा बघून ते दडले. आपण उजेड असलेल्या खोलीत आहोत. आपल्याला टिपणं दुश्मनाला सोपं आहे हे दोघांच्याही लक्षात आलं, पण दिवा न मालवण्याचा विचार मात्र त्या दोघांच्या डोक्यात शिरला नाही. अंधारात अनोळखी वाड्यात चाचपडायला त्यांची तयारी नव्हती.
10 मिनिटं त्याच शांततेत गेली आणि कोणीतरी दार उघडत असल्याचा आवाज त्यांच्या कानात शिरला. पलीकडे दूर कुठेतरी दार उघडलं जात होतं. पुढचं दार उघडलं जात असावं असा विचार शेखच्या मनात आला आणि त्याचवेळी एक जोरदार किंकाळी वातावरण भेदून गेली. जोरात काहीतरी दारावर आदळलं असावं हे त्यांनी ओळखलं आणि मग पुन्हा एकदा भयान शांतता सर्वत्र पसरली. 10 मिनिटं तशीच गेली असावीत. अचानक जोरात पाल चुकचुकल्याचा आवाज झाला आणि तो कॅप्टन दीप आहे हे दोघांनी ओळखलं. लगेच शेखच्या तोंडातली पाल चुकचुकली. धोका आहे, सावध रहा, हाच शेखच्या त्या चुकचुकण्याचा अर्थ. बल्ब फुटला जाताच मोहम्मद शेख मेजाजवळच्या कोपऱ्यात बसला होता. त्याच्या उजव्या हातात रिव्हॉल्वर होतं. एकाएकी दिवा गेल्यामुळे डोळे दिपले होते आणि अंधार अधिक गडद भासायला लागला होता. कर्नल सिंधीची ही अवस्था तशीच झाली होती. इतक्या धीराचा आणि उलट्या काळजाचा अधिकारी पण या अनपेक्षित प्रकारानं फार हादरला. असं काही घडू शकेल असा तर्क त्यांनी केला होता, पण ते इतक्या लवकर घडू शकेल हे मात्र त्याला अजिबात वाटलेलं नव्हतं. आयुष्यात तो इतका कधीही घाबरलेला नव्हता. हातातल्या रिव्हॉल्वरचा फारसा उपयोग होणार नाही याचीही कल्पना त्याला आली. कारण भारतीय शिपायांनी जर वेढा दिला असेल तर ते काही रिव्हॉल्वर घेऊन थोडेच येणार होते. त्यांच्या हातात स्टेनगन किंवा रायफल असणार होती. शिवाय बाहेर एकच गोळी उडाल्यानंतर दुसरा आवाजही ऐकू आला नव्हता. मग ती गोळी झाडली कोणी हाच प्रश्न फक्त त्यांच्यासमोर उभा राहिला होता. आपला ऑपरेटर अतिशय धाडसी आहे हे सिंधीला माहिती होतं, पण तो एकाच जागी पडून काय हे मात्र त्याच्या लक्षात आलं नव्हतं. बराच वेळ गेला तरी तो पडून होता. अखेर ऑपरेटरची हालचाल कर्नल सिंधीच्या लक्षात आली. तो वायरलेस सेट असलेल्या भागात शिरल्याचं त्याच्या लक्षात आलं. अस्पष्टशा उजेडात तो सिंधीला ओळखता आला. मिनिटभरात हातात रायफल घेऊन ऑपरेटर परत बाहेर आला हे सिंधीनं बघितलं आणि तो खुश झाला. काहीतरी हालचाल होतीये हे त्याच्या दृष्टीनं समाधानाचं होतं. हळूहळू ऑपरेटर बाहेरच्या भागात जाताना दिसला. त्याच्या पावलांचा आवाज अजिबात होत नव्हता. कदाचित त्यांनी पायातले बूट काढून टाकलेले असावेत. थोड्याच वेळात दार उघडलं जात असल्याचा आवाज कर्नल सिंधीच्या कानात शिरला, पण तो काही जागचा हलला नाही. बाहेर सर्व काही ठीकठाक आहे हा इशारा मिळाला की मग पळून जाणं अगदी सोपं होतं. दुश्मन तर एका बाजूनं आत शिरला होता. आपण विचार करतो तसं घडणं सोपं नाही. कदाचित संपूर्ण वाडा शेकडो शिपायांनी वेढला गेला असण्याची शक्यता सिंधीच्या मनात निर्माण झाली होती. जेव्हा जोरदार किंकाळी सिंधीच्या कानात शिरली तेव्हा त्याचं रक्त गोठल्यासारखं झालं. किंकाळी आपल्या ऑपरेटरच्याच तोंडातून निघाली आहे हे आवाजावरनं त्यांनी ओळखलं होतं. कोणताही विचार करण्याच्या पलीकडे परिस्थिती गेली आहे याची खात्री कर्नल सिंधीला झाली होती. परिस्थिती अगदी गंभीर होती आणि जगणं त्याहून कठीण. तो शांतपणे उठला आणि मेजाजवळ आला. त्याचा चेहरा जर का मोहम्मद शेखनं बघितला असता तर तोही हादरला असता, पण त्या अस्पष्टशा उजेडात चेहरा ओळखता येणं कठीण होतं. काहीतरी निश्चय करून तो आला होता. त्यावेळी मोहम्मद शेख अगदीच गळाटल्यासारखा झाला होता. जम्मूत असलेली बायका पोरं त्याच्या डोळ्यांपुढे उभी राहिली होती. आपण पकडलो गेलो तर आपलं काय होईल हे सुद्धा त्यांनी ओळखलं होतं, पण घरच्या लोकांचं काय होईल ही भीती त्याला भेडसावत होती. कर्नल सिंधी जवळ येताच काहीतरी बोलण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं आणि त्याच वेळी अगदी कानाजवळ गोळीबाराचा दणका उडाला. कानात काहीतरी जळजळीत शिरल्यासारखं मोहम्मद शेखला वाटलं आणि बसल्या बसल्या तो खाली आपटला. त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर पडला नाही. मिनिटभरात त्याच्या शरीराची तडफड शांत झाली. कठोरपणे कर्नल सिंधीनं त्याला ठार केलेलं होतं. कारण मोहम्मद शेखला सगळी योजना माहिती होती. त्याला सगळ्या फ्रिक्वेन्सीज माहिती होत्या. पाक हेर खात्यातल्या वरिष्ठांची बरीच माहिती त्याला होती. इतकंच नाही तर काश्मीरात जे पाक हेर खातं कार्यरत होतं त्याचीही संपूर्ण माहिती या मोहम्मद शेखला होती.
पकडले जात असलो तर आत्महत्या करण्याचं धैर्य त्याला होईल यावर कर्नल सिंधीचा विश्वास नव्हता. त्याला ठार केलं तर मेजर आमिरसुद्धा सुरक्षित राहणार होता. आपलं काम बिनबोभाट त्याला पार पाडता येईल याची खात्री कर्नल सिंधीला होती. आपण जागेवरून उठण्यापूर्वी ज्या पाली चुकल्या त्या खऱ्याखुऱ्या पाली असतील असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. काहीतरी धोका जवळ आला याची खात्री कर्नल सिंधीला झाली होती. तो धोका आपण आहोत त्या हॉलमध्ये कोणतं रूप धारण करून येईल याची कल्पना त्याला नव्हती. अचानक दोन्ही दारातनं बॅटरीचा उजेड फेकला गेला आणि त्या उजेडात कर्नल सिंधीचे डोळे दिपल्यासारखे झाले. पण त्याही परिस्थितीत त्याने लागोपाठ 2 गोळ्या झाडल्या. एका गोळीनं आपलं काम पार पाडलं. एक बॅटरी फुटण्याचा आवाज आला आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या डाव्या दंडात गोळी शिरली. झटक्यात त्यांनी मेजाच्या आड दडी मारली. मिनिटभर तो वेदना सहन करत पावलांचे आवाज कानाने टिपत होता. आता आपली सुटका होणं कठीण आहे, पळायची संधी अशक्य आहे याची खात्री त्याला झाली. कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी रिव्हॉल्व्हरची नळी डोक्याला कानाच्या जवळ पुढच्या बाजूला टेकवली आणि चाप ओढला. गोळीबाराचा दणका विरला तेव्हा तो मेजाच्या कोपऱ्यात तडफडत होता. कोणतीही हालचाल करायची संधी न मिळता कर्नल सिंधी संपलेला होता. मोहम्मद शेखच्या भव्य वाड्यातली प्रेतं हलवण्यात आली होती आणि एक जण मशिदीत त्यांना जखमी अवस्थेत सापडला होता. त्याला वाड्यातच ठेवून घेण्यात आलं होतं. भारत सरकार निश्चित हादरून जाईल इतकं साहित्य मोहम्मद शेखच्या वाड्यात मिळालं होतं. कोट्यावधी रुपयांच्या भारतीय चलनी नोटा सापडल्या होत्या. नादुरुस्त झालेला अमेरिकी बनावटीचा शक्तिमान असा ट्रान्समीटर होता. अमेरिकन आणि चीनी बनावटीचे वायरलेस सेटसुद्धा तिथे होते. इतकंच नाही तर चीनी आणि पाकिस्तानी नोटाही फार मोठ्या प्रमाणात तिथे सापडल्या होत्या. दारुगोळ्याच्या साठ्यावर हल्ला करण्यासाठी आलेला कमांडो त्याच वाड्यात आणण्यात आला होता. हत्यारबंद शिपायांचा कडेकोट पहारा त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. मोहम्मद शेखची काही माणसं युद्धाच्या धामधुमीत भटकत असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यातल्या जमतील त्यांना अटक करण्याची व्यवस्था करण्यात आली. वाडा भारतीय सैन्यानं ताब्यात घेतला आहे हे तिथे नवीन आलेल्यांना ते जाळ्यात सापडले तरी कळणं शक्य नव्हतं. लेफ्टनंट शेख आणि जमादार कदम या दोघांनी आणलेला कमांडो अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावर नवीन प्रयोग करण्याचा कॅप्टन दीप विचार करत होता. कर्नल इस्माईलने त्याच्या शरीराची पुरेपूर दुर्दशा केली होती. त्याचं तोंड फाटलं होतं. डाव्या डोळ्याभोवतालचा भाग काळा निळा पडून सुजला होता. कपडे फाटले होते. कपड्यांना ठिकठिकाणी रक्त लागलं होतं. पण तरीही या कमांडोनं त्यांना अजिबात दाद दिली नव्हती. अत्यंत आत्मविश्वास असलेल्या कर्नल साहेबांनी आपण हारलो हे सरळ सरळ मेजर शेलारांच्याकडे कबूल करून टाकलं होतं. आणि आता कॅप्टन दीपनं अत्यंत वाईट असा प्रयोग या कैद्यावर करायचा विचार केला होता. यापूर्वी त्यांनी आयुष्यात फक्त 3दाच हा प्रयोग कैद्यावर केला होता. हा प्रयोग किती परिणामकारक असतो याची कल्पना त्याला या 3ही वेळेला आलेली होती. कैद्याचं मनोधैर्य किती जबरदस्त आहे याचाच प्रत्यय त्याला घ्यायचा होता. हुकूम सोडताच केवळ अर्ध्या तासात लांब लचक असं दाभण त्याच्याकडे आणून देण्यात आलं. त्यांनी त्या दाभणाचं टोक कैद्याच्याच दंडाला टोचून आजमावून बघितलं पण कैद्याचा चेहरा शांत होता. भीतीची अस्पष्टशी रेषासुद्धा त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली नव्हती. यापुढे तुला बोलावंच लागेल. मेजर आमिर कुठल्या भागात आहे हे तुला सांगावंच लागेल. मनातल्या मनात चावताळलेला पण चेहरा अगदी शांत ठेवलेला कॅप्टन दीप कठोरपणे बोलला. कैद्याची नजर दीपच्या चेहऱ्यावर रोखली गेली. मेजर शेलार आणि लेफ्टनंट शेख त्या बेदरकार नजरेकडे बघत राहिले. असे शिपाईकडे लाखात एक सापडतात असा विचार मेजर शेलारांच्या त्या क्षणी मनात उमटला. तब्बल 2 मिनिटं संपली तरी कैद्याची रोखलेली नजर ढळली नाही. आता दाभण घेतलेला कॅप्टन दीप थंडपणे कैद्याच्या मागच्या बाजूला आला. त्यांनी उजव्या हातातलं दाभण खच्चकन कैद्याच्या उजव्या कानात खुपसलं. कैद्याने डोक्याला फक्त एक झटका दिला.
तोंड किंचित वेडंवाकडं केलं, पण त्याच्या तोंडातून चकार शब्द बाहेर पडला नाही. बघता बघता त्याची नजर पुन्हा कठोर बनली. आत्तापर्यंत त्यांनी फक्त आपलं नाव सांगितलं होतं, ते कर्नल इस्माईलला. फक्त नाव सांगण्यापुरतं त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले होते, पण त्याच्यानंतर मात्र त्यांनी चकार शब्द उच्चारलेला नव्हता. उजव्या कानातून रक्त खांद्यावर ओघळत होतं आणि रक्तानं माखलेलं दाभण हातात घेऊन दीप वेड्यासारखा उभा होता. या वेदना सहजासहजी सहन करणारा कैदी आपल्याला दाद देणं शक्य नाही याची त्याला खात्री पटली. पुढं कोणतं पाऊल उचलावं हा विचार त्याच्या मनात सुरू झाला आणि पुन्हा एकदा त्याच कानात चिडून पुन्हा त्याने दाभण खोपसलं. दाभण सरळ बाहेर न काढता त्यांनी वाकडं तिकडं फिरवायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा कैदी जोरात ओरडला. त्याला वेदना असह्य झाल्या त्याची खात्री सगळ्यांना झाली. त्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. भेदरलेल्या नजरेनं तो एकेकाच्या चेहऱ्यावरनं डोळे फिरवायला लागला. त्याला धक्का बसला होता. या वेदना आपण सहन करू शकणार नाही याची खात्री त्याला झाली होती आणि आपण बोलल्याशिवाय आपल्याला कॅप्टन दीप सोडणार नाही हे त्यांनी ओळखलं. कॅप्टन दीपचं नाव समजताच तो पहिल्या दिवशी हादरला होता, कारण हा भारतीय हेर किती धोकेबाज आहे, उलट्या काळजाचा आहे हे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं अनेकदा ऐकलं होतं. त्यांनी कर्नल इस्माईलला अजिबात दाद दिली नव्हती. कॅप्टन खान, गळ्यात सुरा खुपसून घेऊन आत्महत्या करणं सोपं असतं, पण या वेदना सहन करणं कठीण असतं. मेजर आमिर कोणत्या ठिकाणी सापडेल हे जोपर्यंत तू सांगू शकणार नाहीस तोपर्यंत तुला ह्या असह्य वेदना सहन कराव्या लागतील. त्या तू किती काळ सहन करू शकशील हेच मला बघायचं आहे. कॅप्टन दीप शांत पण कठोर आवाजात बोलत होता आणि कॅप्टन खानच्या चेहऱ्यावर भीतीच्या अस्पष्ट रेषा उमटत होत्या. कॅप्टन दीप, मेजर आमिर कोणत्या ठिकाणी सापडेल हे मी कसं काय सांगणार, पण सांगितलं तरी तुला त्याचा फायदा नाही होणार. चेहऱ्यावरच्या रेषा कशाबशा दडपत कॅप्टन खान म्हणाला. का? दीपचा आवाज शांत झाला होता. कारण आमचा ठावठिकाणा ठरलेला नव्हता. दर रात्री आम्ही जागा बदलत होतो. बदललेल्या जागा सांगू शकशील का? नकाशा आणला तर शकीन. कॅप्टन खान शांतपणे बोलला आणि 5 मिनिटात त्याच्यासमोर भिंबार सेंटरचा नकाशा आणून ठेवण्यात आला. शांतपणे कॅप्टन खान एक एक जागा सांगत गेला आणि तो सांगेल त्या जागेवर कॅप्टन दीपनं खुणा करायला सुरुवात केली. पण कॅप्टन खान आपल्यापासून काहीतरी दडवतोय याची मात्र जाणीव कॅप्टन दीपला होत गेली. केवळ 15 मिनिटात पाठीवर वायरलेस सेट असलेल्या तुकड्या त्या ठिकाणी रवाना झाल्या. प्रत्येक तुकडीला संरक्षक म्हणून 6-7 हत्यारबंद शिपाई देण्यात आले. कॅप्टन खानला तेवढीच काही ती विश्रांती मिळाली आणि कॅप्टन दीप मशिदीत सापडलेल्या जखमी कैद्याकडे गेला. वाड्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या खोलीत त्या कैद्याला थप्पडसुद्धा मारायची गरज नव्हती. पण तो कैदी फारसं महत्त्वाचं काही सांगू शकला नाही. तो सामान्य असा शिपाई होता. ठार झालेल्या कर्नल सिंधीला संरक्षण देण्यासाठी त्या शिपायाची नेमणूक करण्यात आली होती. मेजर आमिर मध्यरात्रीच्या सुमारास तोफखान्याच्या अगदी जवळ आला. आपल्या सहकाऱ्यांना त्याने एका जागी थांबवलं. तोफखान्याच्या सभोवताली पहारा कितपत खडा आहे हे कोणीतरी बघणं गरजेचं होतं. पण आपला एखादा सहकारी ते काम करू शकेल याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. यापुढे जर का काही घोटाळा झाला तर आपल्या हातून काहीही होणं शक्य नाही हे त्याला पटलं होतं आणि म्हणून तो स्वतः पुढे सरकला. अर्धा तास तो सरपटत भटकत होता, पण त्याला अंधारात पहाऱ्याची अजिबात कल्पना येत नव्हती. तोफखाना थंड असल्यामुळे तिथे काही हालचाल होतही नव्हती. पाठीवरच्या थैलीत हँड ग्रेनेड होते. त्या ग्रेनेडचा उपयोग मेजर आमिर करू शकत होता, त्यामुळे माणसं मरू शकत होती, पण तोफखान्याचं नुकसान होणार नव्हतं. आणि दुसरे गनर्स ते काम करू शकत नव्हते. त्याला तोफखाना नेस्तनाबूत करायचा होता. त्या ठिकाणी 8 मीडियम गन्स 15-20 फुटाच्या अंतरानं पेरण्यात आल्या होत्या. त्या टेहळणी इमारतीतनं दिसू नयेत म्हणून कृत्रिम झाडं झुडपं तयार करण्यात आली होती. जमिनीत पुरलेल्या त्या गन्सची फक्त 4-5 फूट लांबीची नळी तेवढी जमिनीतनं बाहेर पडली होती.
एका गनमागे 7 माणसं आहेत हे त्याने ऐकलं होतं. 7तली किमान 2-3 तरी माणसं जागी असण्याचा संभव होता आणि अशा परिस्थितीत हल्ला करणं खूप धोक्याचं होतं. मेजर आमिर चवताळल्यासारखा झाला. पडलेल्या जागेवरनं ताडकन उडाला. गोळीबाराच्या आवाजानं सगळं वातावरण दणाणून गेलं. मेजर आमिरचं शरीर शहारल्यासारखं झालं. ज्या दिशांना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ठेवलं होतं त्याच दिशेकडून त्याला गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. गन्स पेरलेले सगळे बंकर्स खडबडून जागे झाले होते. समोरच्या बंकरमधली हालचाल त्याला स्पष्ट दिसत होती. पाहता पाहता तो चिडला. नकळत त्याचा हात पाठीवरच्या थैलीकडे गेला, पण लगेच त्यांनी तो झटक्यासरशी बाजूला सारला. आपण एका बंकरमधली 6-7 माणसं ठार करू शकू, पण आपली जिवंतपणे सुटका होणं कठीण आहे याची जाणीव त्याला झाली होती. भलताच धोका पत्करायला त्याचं मन तयार नाही झालं. दडलेल्या जागेवरून हालचाल करणं सुद्धा धोक्याचं होतं. जागे झालेले शिपाई कुत्र्यासारखे वास घेत सभोवताली नजर फेकत असतील याची त्याला खात्री होती. अर्धा तास तो जागच्या जागी पडून होता. शेवटी कसाबसा तो मागे मागे सरकायला लागला. ज्या ठिकाणी त्याचे सहकारी होते त्या ठिकाणी जायला त्याचं मन तयार झालं नाही. अखेर अत्यंत धोकेबाज अशी कल्पना त्याच्या डोक्यात चमकून गेली. नाहीतरी भारतीय अधिकाऱ्याचा वेश त्याच्या अंगावर होता. उगाचच दुश्मनांच्या हाती सापडून मारायची त्याची तयारी नव्हती. उभा राहा आणि हात वर कर. एकाएकी कठोर आवाज त्याच्या कानात शिरला. तोंडातून आवाज काढू नका. पाकिस्तानी कमांडो या भागात शिरलेत. अनाहूतपणे मेजर आमिरच्या तोंडातनं कठोर पण हलके शब्द बाहेर पडले. हळूच तो हुकूम सोडणाऱ्यांच्या बाजूला सरकला. एकूण 4 शिपाई त्या ठिकाणी दबा धरून बसलेत हे त्याच्या लक्षात आलं आणि आपल्याच एका अधिकाऱ्याला बघून ते शिपाई गोंधळले. मेजर आमिरचा हुकूम होता तिथून पांगले. भिंबारमध्ये आलेला कॅप्टन दीप गोंधळून एका रांगेत ठेवलेल्या प्रेतांकडे बघत होता. सगळ्यांच्या अंगावर भारतीय फौजेचा गणवेश होता, पण त्यांच्याकडे असलेली हत्यारं मात्र भारतीय फौजेकडची नव्हती. त्यांच्याजवळ सापडलेले हँडग्रेनेड अमेरिकन बनावटीचे होते. कर्नल इस्माईल खुश होऊन पाईप ओढत बाजूला उभे होते. 5 कमांडोज कामगिरी सुरू करण्यापूर्वी आपल्या शिपायांनी ठार मारल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. सर, ओळख परेड घ्यायला हवी. धामधुमीत एखादा आपल्या गणवेशात मिसळून गेल्याची शक्यता आहे. कॅप्टन दीप प्रेतांकडे बघत काळजीच्या सुरात बोलला आणि कर्नल इस्माईलनं होकारार्थी मान हलवली. कॅप्टन, माझ्याही डोक्यात हेच विचार घोळत आहेत. सर, मेजर आमिर आपली स्क्वाड्रन घेऊन या भागात आलाय. एकूण 16 कमांडो आम्ही निकामी केले, पण यात मेजर आमिर आपल्याला सापडलेला नाही आहे. कॅप्टन दीपच्या आवाजातून चिंता प्रकट होत होती. कॅप्टन, आमिर या स्क्वाड्रनमधनं आलेला नसेल तर? कर्नल इस्माईलनं पाईपचे झुरके घेत थंडपणे शंका प्रदर्शित केली, पण ती कॅप्टन दीपला पटण्यासारखी नव्हती. तो गंभीरपणे विचार करत होता. मेजर आमिर याच स्क्वाड्रनबरोबर निश्चित आलाय याची खात्री त्याच्या मनाला पटली होती. सर, मेजर आमिर निश्चित आलाय. ओळख परेड होणार याची कल्पना त्यालाही असावी. कॅप्टन, थोडा धीर धर. मेजर आमिर एकटा असेल तर तो आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही. कर्नल इस्माईल थंडपणे बोलला आणि बाहेर जाऊन त्यांनी भराभरा हुकूम सोडायला सुरुवात केली. त्यावेळी दुपारचे 11:30 वाजले होते. धावपळही तिथे वाढली होती आणि तशातही ओळख परेड घेण्याचा कडक हुकूम फरमावला गेला. लंच घेऊन 2:15 वाजता सर्वजण तात्पुरत्या उभारलेल्या मेसमधनं बाहेर पडले आणि भराभरा निरनिराळ्या ठिकाणचे रिपोर्ट्स त्यांना मिळायला सुरुवात झाली. सर्व काही ठाकठीक होतं. कुठेही नवीन चेहरा आढळला नव्हता. अचानक मेसमध्ये नवीनच अधिकारी आल्याची बातमी त्यांना मिळाली. तो अधिकारी इंजिनियर्सचा होता, पण त्यांनी जीप मात्र सप्लायची आणलेली होती. आलेल्या रनरकडे कॅप्टन दीपनं चौकशी करायला सुरुवात केली आणि घाईघाईत सगळेजण आडवाटेनं मेसकडे जायला निघाले. जेव्हा ते मेसकडे पोहोचले तेव्हा आलेला अधिकारी लंच घेऊन निघून गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं. तो इंजिनियर्सचा मेजर होता. तो एकटाच जीप घेऊन आला होता आणि एकटाच जीप घेऊन गेला असं सांगण्यात आलं. कॅप्टन दीपची अवस्था गोंधळल्यासारखी झाली.
खोदून खोदून कॅप्टन दीपनं मेस मास्टरला विचारायला सुरुवात केली, पण तो त्या अधिकाऱ्याबद्दल फारसं काही सांगू शकला नाही. इतकंच नाही तर जीपचा नंबरसुद्धा त्याला सांगता नाही आला. अशा वेळी वायरलेस संदेश पाठवून ती जीप अचूक पकडणं अशक्य. मिलिटरीच्या शेकडो जीप इकडून तिकडे धावत होत्या. त्यातून तीच अचूक जीप शोधून काढणं शक्य होण्यासारखं नव्हतं, कारण ती जीप नेमकी कोणत्या दिशेला गेली हे सुद्धा त्यांना समजलेलं नव्हतं. तरीही कर्नल इस्माईलनं सर्व युनिट्सना संदेश धाडण्याची योजना केली. ज्या जीपमध्ये एकच अधिकारी जीप चालवत असेल त्याला तिथल्या तिथे थांबवायचं आणि संदेश पाठवायचा, असे संदेश सर्वत्र पसरले गेले. तोपर्यंत 3:15 वाजले होते. त्यातून पाकिस्तानी विमानांनी आज कहर केला होता. 3 विमानं पाडण्यात आली होती, पण तरीसुद्धा त्यांच्या मुसंड्या संपल्या नव्हत्या. त्यांचं बॉम्बिंग सुरूच होतं. गोळे सारखे आपटत होते. अनेक वाहनं पाकिस्तानी विमानांनी नष्ट केली होती. आणि तशातच कॅप्टन दीपचं त्या मेजरला शोधायचं काम सुरू होतं. एखादी जीप घेऊन बाहेर जाणं धोक्याचं असताना सुद्धा लेफ्टनंट शेखला घेऊन तो बाहेर पडला होता. मेजर आमिरवर तो अतिशय चिडलेला होता. ठिकठिकाणी उभ्या असलेल्या सेंट्रींजवळ तो सतत चौकशी करत होता आणि त्यातून जीप कोणत्या दिशेला गेली असावी याचा अंदाज काढत होता. शेवटी भिंबारपासून वायव्येच्या दिशेनं 10-11 किलोमीटरवर तो आला आणि त्या ठिकाणी जमलेली शिपायांची गर्दी त्याला बघायला मिळाली. भर वेगात असलेली जीप लेफ्टनंट शेखनं रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली नेऊन उभी केली. घाईघाईत जीपमधनं उतरलेल्या 2 अधिकाऱ्यांना बघून जमलेले शिपाई पांगल्यासारखे झाले. कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी एक जीप रस्त्याच्या बाजूला साधारण 8-10 फुटावर जाऊन कलंडली होती. स्फोटानं त्या जीपचा अर्धा अधिक भाग नष्ट झाला होता. संपूर्ण रस्ता गोलाकार उखडून निघाला होता. काय झालं? कॅप्टन दीपनं एका जमादाराला विचारलं. साहेब, ही जीप चालली होती. अचानक पाक विमानांचा हल्ला झाला. त्यांनी फेकलेल्यातला एक बॉम्ब ह्या जीपवर पडला. जमादारानं सांगितलं आणि कॅप्टन दीप आणखीन काही विचारायच्या भरीला पडला नाही. दोघंही जीपजवळ आले. आज छिन्न विच्छिन्न झालेलं एक प्रेत अडकलं होतं. जीपची बरीच मोडतोड केल्याशिवाय आत अडकलेलं प्रेत बाहेर काढता येणं शक्यच नव्हतं. दीपनं त्या व्यक्तीचा चेहरा निहाळला. तो कुणीतरी अधिकारी असावा हे दीपनं ओळखलं. तब्बल अर्ध्या तासाच्या धडपडीनंतर आत अडकलेलं ते प्रेत कसंबसं बाहेर काढण्यात आलं. कॅप्टन दीप वेड्यासारखा त्या प्रेताकडे बघत राहिला. मेजर आमिर? कसे बसे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि लगेच जीप घेऊन दोघंही निघाले. त्यावेळी मेजर आमिरचं प्रेत एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून जीपच्या मागच्या भागात ठेवलेलं होतं. पाकिस्तानच्या कमांडोचा बळी त्यांच्याच बॉम्बनं घ्यावा हा केवळ एक योगायोग होता. आणि इथेच तर कॅप्टन दीपचं काम संपलं होतं. आता युद्ध सुरू असलं तरी तो तिथे थांबायची गरज नव्हती. श्रोते हो, गेले 4 दिवस तुम्ही ऐकत होतात गुरुनाथ नाईक यांची दीर्घ कथा. ही कथा तुम्ही ऐकलीत रिया पब्लिकेशन्सच्या सौजन्यानं. ही कथा मला चॅनलवर वाचायची परवानगी दिली त्याबद्दल रिया पब्लिकेशन्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि श्रोते हो, तुम्हाला एक विनंती करतो की तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा प्रत्येक भाग म्हणजे 4ही भाग तुम्ही लाईक करा. हे 4ही भाग मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, माझ्या वतीनं त्या सर्व कथाप्रेमींना चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथांसह. नमस्कार.